नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज काही नवीन सबस्क्रायबर ॲड झालेले आहेत. तर सर्व नवीन फॅमिली मेंबरचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर विषय काय आहे की आपण नक्की करतो काय? तुम्हाला उत्सुकता लागली असेल, कशा पद्धतीचे डेटाज असतात, काय आपण रिसर्च करतो आणि काय नक्की देण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या ज्या पोझिशन्स आहेत, ह्या ईओडी पोझिशन्स आहेत. डे एंडला मोठ्या प्लेयरनी काय घेऊन गेलं, तर त्यांना बेस्ट पॉसिबल दुसऱ्या दिवशी काय करायचं असू शकतं, अशा पद्धतीचं हे अनालिसिस आहे. आजच्या दिवसभरात उद्या काय चेंजेस झाले अशा हिशोबाचं हे अनालिसिस आहे. तर तुम्ही मागचे जुने काही व्हिडिओज बघितले की तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. ओके, फार कमेंट करून काही घाई करण्याची आवश्यकता नाही, किंवा ही जी गोष्ट ही प्रोसेस आहे, तर ही समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. रिटेलर जो आहे तो ऑलरेडी फार दुःखी आहे आणि त्याला मार्गच दिसत नाही, आणि कोणी मार्ग दाखवायला चाललाय ना, तर त्याला सुद्धा ते ट्रोल करत सुटतात. ओके, तर प्रॉब्लेम त्यांचा नाहीये, प्रॉब्लेम सायकोलॉजीचा आहे आणि या दिलेल्या सिस्टमचा आहे. इथून मागे जे झालं एवढ्या वर्ष, जे पण प्रॉब्लेम आहेत, इव्हन आत्ताही पुढे चालूच राहणार आहेत. पूर्ण कुणाला असं डिकोड करायचा प्रयत्न केलाय की नक्की काय करतो, ह्याचं नक्की आकडे येतात कुठून, ह्याचं काय प्रोसेस आहे, हे समजून न घेताच बरेचसे लोक ह्या गोष्टी करायला येतात. तर असो, आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या ठिकाणी घेऊन पुढे जाणं. तर मी फक्त काही ऑप्शन्स रिलेटेड आणि लोकांना कॉल पुट बाय करायला हे करतो का? अजिबात नाही मित्रांनो. मी बाईंगच्या एकदम स्ट्रिक्ट अगेन्स्ट आहे. बाईंग इज इक्वल टू डेथ, एवढंच मी तुम्हाला सांगेल. जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर हा शब्द लिहून घ्या. समानार्थी शब्द आहे. बाईंग इज इक्वल टू डेथ. मग नक्की करतो काय? तर आपण करतो हेजिंग. ओके, तर हेजिंग काय आहे? हेजिंग ही डायरेक्शनल हेजिंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक डायरेक्शन आपल्याला मिळाली, लेट्स से पॉझिटिव्ह, तर आपण काही स्प्रेड लावण्याचा प्रयत्न करतो. काही डायरेक्शनल बेट जे थोडंसं सेलिंग आणि हेज्ड असतात. ओके, तर अपोजिट काही मूव्ह आले तर आपल्याला हार्म होत नाही, आणि ज्यावेळी मार्केट फेवरमध्ये असेल तर चांगल्या प्रकारचं बेनिफिट त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. तर रिटेलरच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याबद्दल फार काही बोलायचं नाही. तर मी ऑप्शनला परावृत्त करून तुम्हाला अशा काही चांगल्या थॉट प्रोसेसवर विचार करायला भाग पाडतो की इक्विटीमध्ये पण फार चांगलं काम होतं. तर इक्विटीमध्ये काय होतंय ते मी तुम्हाला दाखवतो. आता हा एक स्क्रीनशॉट आहे, स्टुडंटनेच पाठवलेला आहे. ओके, तर तुम्ही याच्यावरचे रिटर्न्स बघा आणि याची एंट्री लेवल बघा. थोडंसं झूम करतो मी याला. ओके, तर हे तुम्हाला झूम केल्यानंतर दिसेल इथे की स्टॉकची एंट्री लेवल बघा इथे 79.90 आणि 190, स्टरलाइट टेक्नॉलॉजी आणि क्युपिड. आता जे लोक मार्च आणि एप्रिलच्या बॅचला होते त्यांना त्याची कल्पना असेल की हे कशा पद्धतीने डिस्कस झाले होते आणि काय त्या ठिकाणी झाल्याचं हे होतं. मी कुठलेही स्क्रीनशॉट आणि ह्या गोष्टी टाकायला बिलीव्ह नाही करत, पण तुम्हाला समजून सांगायची गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये इक्विटीमध्ये पण फार चांगलं होतं. आत्ता त्याची करंट जी क्युपिड बुक केलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. स्टरलाइट टेक्नॉलॉजी 225% रिटर्न त्या ठिकाणी देतोय. ओके, 190चा शेअर 619 झालेला आहे. तर हे होतं काय? आता हा एकटा नाही आहे, असे बरेचसे आहेत. एमटा टेक्नॉलॉजी होता, हिंदुस्तान कॉपर होता, बरेचसे शेअर्स आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने वरती गेलेले आहेत. ओके, तर आता हे झालं इंट्राडेचं स्टॉकचं गणित. तुम्हाला इंट्राडे काही काय त्याला बोलतो आपण, इंट्राडे जे विदिन डे कशा पद्धतीने वरती जातात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, इथे बघा तुम्ही, मी काही स्क्रीनशॉट दिलेला आहे इथे ग्रुपवरती. जे स्टुडंटचा ग्रुप आहे त्याच्यावरती मी हा दिलेला आहे. तर इथे बघा तुम्ही, एंट्री लेवल बघा, टाइम बघा आणि त्याची प्राइस बघा. ओके, तर 9:25 ₹414 शेअर आहे हा. ओके, इथे बघा टाइम, थोडंसं हे पुसट आलं. स्टॉकवर जाऊन चेक करा. एनआर बेरिंग्ज आहे, ₹421 हाय, इमिजिएट हाय पुढच्या 2-5 मिनिटात. आणि डे एंडचा हाय जर बघितलं तुम्ही तर ₹440 ₹450 हाय त्याने लावलेलं आहे. ते असं का होतं? हे दिवसभरात एवढे शेअर वरती का जातात? आणि हे मार्केट 250 पॉईंट निगेटिव्ह असताना, निगेटिव्ह 250 पॉईंट मार्केट असताना आपला स्टॉक 15-15, 16-16% वरती जातो स्ट्रेट अवे. तर हे का होतंय? याच्या पाठी काय लॉजिक आहे? हे इक्विटीचे शेअर्स एवढे मल्टीबॅगर होतात ते कुठून येतात? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या डेटाच्या आहेत.
मागं काहीतरी घडतंय बॅकग्राऊंडला आणि हे काय घडतंय ते मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर माझा असा कुठलाही मोटिव्ह नाही आहे की तुम्ही जाऊन ऑप्शन कॉल आणि पुट ते दिवसभर घ्यावे, बाय सेल करावे. ते ऑलरेडी हे खूप करून झालंय तुमचं, मला कल्पना आहे. आणि त्यामुळेच दुःखी आहे रिटेलर. तर कॉल आणि पुट हे जे आहे किंवा बाईंग, याला आपण अजून एक शब्द देऊ, बाईंग. ओके, तर हे बाईंग इज इक्वल टू डेथ, एवढंच मी सांगेल. हा समानार्थी शब्द आहे. मी ह्याच्यापासून परावृत्त करतो लोकांना की तुम्ही हे करू नका. ठीक आहे. इंट्राडे हे जे ऑप्शनचे जे गणित आहे ते स्प्रेड लावून हेच करून आपण करत असतो. ह्याचा विषय वेगळा आहे, याला कॅपिटल पण लागतं. हे काय असं 10-5 हजार रुपये घेऊन आले आणि मग तुम्ही करणार आहे, तर असं नाहीये हे. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं आहे. तर हा डेटा समजून घेऊ. डेटा नक्की काय आहे, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी पण ते फार उपयोगी होईल. कारण ट्रस्ट ठेवून आलेले आहेत, काहीतरी नवीन शिकायला भेटेल. विकास काहीतरी नवीन सांगतोय. काय डेटा आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर हे जे डेटाज आहेत हे अशा पद्धतीचे डेटा आहे की हा जो आहे हा फ्युचर आहे. हा फ्युचर लॉंग कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, हे शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. हे कॉलचे लॉंग आहेत, हे कॉलचे शॉर्ट आहेत. तर हे डे बाय डे म्हणजे काल जो डेटा होता त्याच्या कम्पेअर टू आज काय झालेलं आहे. ओके, तर अशा हिशोबाचं हे कम्पॅरिझन दिलेलं आहे. ठीक. आता इथे 11,06,000च्या पोझिशन रिटेलर घेऊन गेलाय. आता जो रिटेलर फक्त गॅप अपची स्वप्न बघत बसतो, तो 11 लाखाच्या पोझिशन घेऊन गेला होता. तर आज दिवसभर पण रिटेलरला वरच्या लेवलला गुरफटला आणि मार्केट खाली आणलं. तर टोटल 12 लाखाच्या पोझिशन शिल्लक आहे आणि उद्या आहे एक्सपायरी. ओके, तर एक्सपायरीची व्हॉलॅटिलिटी राहील, नो डाऊट तिथं असणारच आहे. पण रिटेलरला असं काय सिक्रेट कळालंय की जो 12 लाख क्वांटिटी लॉंग घेऊन गेलेला आहे एक्सपायरीच्या आदल्या दिवशी आणि उद्या होणार आहेत ते झिरो, म्हणजे ऑप्शनची एक्सपायरी आहे, उद्या होणार आहेत झिरो. तर असे काय कॉन्ट्रॅक्ट, असं काय सिक्रेट मिळालं की रिटेलर लॉंग जातोय आणि त्याच पटीत मोठे प्लेयर्स आहेत एफ-आयज हे शॉर्ट जात आहेत. ओके, प्रॉपडेस जो आहे हा स्मार्टर प्लेअर आहे, हा थोडासा इंट्राडे मध्ये गेम करतो. ते इंट्राडे मध्ये काय चेंजेस होतात ते मी वारंवार ग्रुपवर अपडेट करत असतो. जे फॉल येणार होता 200च्या आसपास कन्सोलिडेट करत होता, तो मी अर्ली ग्रुपवर टाकला होता आणि त्या हिशोबाचं आहे. आता हे स्क्रीनशॉट काढून त्या अपलोड नाही केला, पण हे मेंबर्सला माहिती आहे. ठीक आहे. सो डेटा आहे तो निगेटिव्ह आहे. पण आता उद्या आहे एक्सपायरी, तर एक्सपायरीला काय होईल? आता हे सहजासहजी गिव्ह अप करणार का? हे म्हणणार का आता शॉर्ट कव्हरिंग येऊ दे आणि सगळं मार्केट वर ओपन होऊ दे? अजिबात नाही मित्रांनो. हे काय करतील, उद्या एकदम साईडवेज टू निगेटिव्ह मार्केट ठेवण्याचा प्रयत्न करतील. एक 40-50च्या टाईट रेंजमध्ये मार्केट ते कन्सोलिडेट होईल. हा सगळा डेटा, हा सगळ्या पोझिशन्स हे जिरवल्या जातील, ह्या हे होतील आणि नंतर दुपारनंतर एक आयदर साइड मूव्ह पॉझिटिव्ह, मोस्ट प्रोबेबल पॉझिटिव्ह डायरेक्शननी मूव्ह येतात. कारण रिटेलरला फ्रेश रिटेलर, आता हा रिटेलर किती आहे इथे 37 लाखाच्या पोझिशन आहे, त्याच्या कम्पेअर टू एफ-आयज किती आहे, ओनली 7 लाख. ओके, कम्पॅरिझन करा किती मोठ्या संख्येने येतात रिटेलर आणि 90% रिटेलरला मोठे कार्यकर्ते लुटतात. ओके, ते एफ-आयज ह्याच्या कम्पेअर टू फार मोठा आहे, ह्याच्या कम्पेअर टू 3 पट आहे. ओके, ऑलमोस्ट 2.5-3 पट. तर अशा हिशोबाचं हे डेटा आहेत. हे लोक वारंवार त्या गोष्टी करतात आणि रिटेलर त्याला बळी पडतो. ओके, तो सपोर्ट शोधत बसेल, 22,000चा येतोय का, 23,200चा येतोय का, वगैरे वगैरे. ते सपोर्ट रेजिस्टन्सचं काम नाहीये. काही मोठा कार्यक्रम होणार असेल तर त्यांचं मोटिव्ह क्लिअर आहे. तर तुम्ही शॉर्ट जा, डेटा निगेटिव्ह आहे, तुम्ही लगेच शॉर्ट गेलं पाहिजे असं काही म्हणणं नाहीये. ठीक आहे, पण तुम्ही ऍटलिस्ट लॉंग नका जाऊ, एवढी तरी माझी रिक्वेस्ट मान्य करा. आणि जी वॉर्निंग आहे मी काही दिवसांपासून देतोय ती त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. नवीन शिकायचं असेल तर चॅनलवर राहा. ॲप डाउनलोड नसेल केलं तर ॲप डाउनलोड करा. ॲपवरती बरंचसं लर्निंग दिलेलं आहे. तर बेसिक थॉट प्रोसेससाठी 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे, तो डेडिकेटेड व्हिडिओ बघा, थोडीशी बेसिक आयडिया नक्की येईल. ओके, तर थांबूया. थँक्यू.